आवाज येतोय एव्हरीवन? Okay, good. By the way, the people who are offline. Okay, fine. First of all, apologies for not uh, uploading yesterday's lecture. Yeah. करतो मी ते अपलोड. की पॉईंट्स परत एकदा सांगतो किंवा नाही काही गरज आहे आय गेस त्याची. ठीक आहे. तुमचा जो लाईक मोस्ट तिथे त्यांनी जे दिलं आहे जे एकंदरीत कळते आपल्याला दॅट इज मोर अबाउट ए आय एंड एम एल. ठीक आहे. ए आयमध्ये सिम्पल दे विल आस्क यू ऑन एन एल पी, दॅट इज नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. ठीक आहे. त्याची एक अँड एल एल एम्स. ठीक आहे. एल एल एम्सची डायरेक्ट एक क्वेश्चन आन्सरची पी डी एफ दिलेली इकडे. ठीक आहे. वेट. ठीक आहे, पाठवून देतो मी तुम्हाला एक. जस्ट अ सेकंड. असं नाही तर नंतर पाठवतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. एक पूर्णतः एल एल एमची बुक आहे. तेवढे जर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स केले दोज आर मोर देन इनफ. ओके, विच विल डेफिनेटली हेल्प यू. टुडे आय विल एक्सप्लेन यू रॅग. ठीक आहे. जे रिसेंटली कंपनीजमध्ये ठीक आहे, जे रिसेंटली कंपनीजमध्ये यूज होतं. ठीक आहे. त्यालाच आपण रिट्रिव्हल ऑग्युमेंटेड जनरेशन असं म्हणतो. काय म्हणतो? रिट्रिव्हल ऑग्युमेंटेड जनरेशन. ठीक आहे. त्याचा त्याचा पूर्ण येस. हां, बोला. सर, जॉब डिस्क्रिप्शन मध्ये ना स्पेसिफिकली LLM आणि ओपन सीव्ही वर जास्त त्यांनी हे केलंय, रॅक नाही मेन्शन केलं. एल एल एम्स वरती केलंय का? हा, LLM आणि ओपन सीव्ही ओके. आणि लायब्ररीज आपल्या टेन्सर फ्लो, पायटॉर्च ह्याच्याशी फॅमिलियर हवं त्याच्यावर जास्त त्यांनी हे ठेवलं. किराज. ओके. टेन्सर फ्लो की नाही ए एन एन सी. तुम्ही जॉब डिस्क्रिप्शन दिला होता का तिथे? हो सर, मी शेअर करू का? हां, म्हणजे समजेल मला एकंदर. एल एल एम्स काही नाही रे, ते आर ए आय मॉडेल्स असतात ते, पण ते खूप जास्त टेक्स्टवर ट्रेंड असतं. ओके. हे तुम्हाला त्यांनीच पाठवलं का तिकडनं? हॅलो. नाही सर, त्या वेबसाईटला होतं. सर, जिथे आपण ऍप्लिकेशन फिल करत होतो ना तिथे होतं जॉब डिस्क्रिप्शन. दिलं होतं का? हा, गुड अप्लाय गुड. जिथे करू ठीक आहे. वी आर वेबसाईट लुकिंग फॉर अ पॅशनेट अँड मोटिवेटेड ए एम एल फ्रेशर टू जॉइन रिअल वर्ल्ड मशीन लर्निंग अँड डेटा ड्रिव्हन प्रोजेक्ट. ठीक. ए आय ते सगळं तुम्हाला सांगू का, लाईक मोर कोर वर्क त्यांचं त्यांनी जसं लिहिलं आहे, मशीन लर्निंग प्रोजेक्ट्स म्हटलं आहे, तर जे आपण काल डिस्कस केलं दॅट्स लाईक फ्रेशर लेवलला इट्स मोर देन इनफ. दिस इज अन एक्झाम्पल टू बिल्ड. ओके फाईन. मशीन लर्निंग अँड डेटा सायन्स assist in building deploying machine learning models, collect clean pre-processed data from various sources, work with Python ML frameworks like TensorFlow, PyTorch, Scikit-learn. यामधलं फक्त PyTorch आणि TensorFlow. Support the team in research, experimentation, model evaluation. Okay, good understanding of machine learning concepts and algorithms, proficiency in Python and relevant libraries. OpenCV, computer vision, तेच एकच. ची स्ट्रीमर, बेसिक नॉलेज ऑफ डीप लर्निंग. ठीक आहे, बेसिक नॉलेजच सांगितली आहे.
डीप लर्निंग फ्रेमवर्क्सची क्लाउड प्लॅटफॉर्म्स AWS GCP okay, familiar with data structures and algorithm and fundamentals, strong analytical problem solving, excellent communication, willingness to learn. Okay, खूपच डिटेलमध्ये दिलं आहे त्यांनी. डायरेक्ट what I would suggest you is like more, if you take my suggestion, like एका वेळेस दोन्हीकडे पाय देण्यापेक्षा why don't you think की तुम्ही फक्त कोर मशीन लर्निंग वरती लक्ष दिलं पाहिजे. What do you think? कारण की आता टेन्सर फ्लो लाईक इफ म्हणजे त्याचं कसं आहे ना, जर आत्ता जर थोडं सांगितलं की ते काहीच समजणार नाही. कारण की मशीन लर्निंगचं कसं, कारण की आपण ऑलमोस्ट प्री प्रोसेसिंग केलेलं. करेक्ट. LLMs आय विल एक्सप्लेन यू. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेमिंग, लेमिटायझेशन अँड टोकनायझेशन या 3 गोष्टी विचारतील. ठीक आहे. नंतर मग TF-IDF हे गोष्ट जे तुम्ही करून जा विचारतील. अँड डिफरन्स बिटवीन LLMs अँड रॅग अँड फाईन ट्युनिंग विचारतील. कारण की फाईन ट्युनिंग इज अ पार्ट ऑफ LLM. सगळ्यात पहिले LLMs काय आहेत? LLMs आर नथिंग बट लार्ज लँग्वेज मॉडेल्स. हे लार्ज लँग्वेज मॉडेल्स काय असतात? दिज आर पर्टिक्युलर, हे वेगळं काय नाही, हे एक AI मॉडेलच आहे. ठीक आहे. बट दिस AI मॉडेल्स आर ट्रेंड ऑन लाईक खूप जास्त डेटा. आता ट्रेंड ऑन डेटा म्हणजे काय? काय कोण सांगेल? ट्रेंड ऑन अ लॉट ऑफ वर्ड डेटा, म्हणजे वर्ड्सच्या डेटावरती ट्रेंड आहे. काय कोण सांगेल? जसं आपण आपला मशीन लर्निंग मॉडेल जो आहे. हां सांगा. LLM is built on large number of text data. ठीक आहे. टेक्स्ट डेटा म्हणजेच काय? आपल्या मशीन लर्निंग मॉडेलला आपण कसं काही ना काही डेटा वी यूज टू प्रोव्हाइड हिम. फॉर वॉट? कशासाठी प्रोव्हाइड करायचो पण त्याला? त्या मॉडेलला समजण्यासाठी, जेणेकरून तो तसं रिॲक्ट करेल. ठीक आहे. तसंच लाईक सेम इज द थिंग विथ युअर काय म्हणतात त्याला, LLMs. ठीक आहे. त्याचं तुम्हाला एक वर्कफ्लो मी एक याच्यामध्ये दाखवतो. जस्ट अ मिनिट. बाय द वे मी तुम्हाला एक सेकंड फक्त मला सर हॅलो. सर त्यांनी थेरी तर विचारतेच, बट जर नेक्स्ट राऊंडला जर त्यांनी कोडिंगचं जर विचारलं तर नेक्स्ट राऊंड आपण बघू. नेक्स्ट ठीक आहे. नाही, बट त्यांनी तिथल्या तिथेच एकाच दिवसात घेतात ते नेक्स्ट राऊंड. हा ठीक आहे. एक सेकंड. ऍक्च्युली ते काय करतात, फर्स्ट राऊंड मध्ये विचारणार थेरी त्याला जमतंय का बघणार. थेरी जमते तर मग त्याला सिलेक्ट करणार आणि लगेच सेकंड राऊंड दुपारनंतर चालू. ठीक आहे ना. सिलेक्ट झाल्यावर आपण बघू. सांगतो मी तसं. डोंट लाफ अमंग दिस अदर. सेकंड मी तुम्हाला काहीतरी पाठवतोय, आता बघत राहा फक्त ते. त्याचे व्हिडिओमध्ये आहे ना कालचा, इट इज द सेम थिंग बट इन अ मोर स्ट्रक्चर्ड वे. श्रद्धा एक्सप्लेन करू शकता का काय हे सगळं? सर मशीन लर्निंगची पाईपलाईन आहे. ते झालंच, पण याच्या व्यतिरिक्त काहीच विचारणार नाही. काल मी सो इवन इफ यू डू दिस मच, लाईक तुम्ही
काय म्हणतात त्याला थिअरॉटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू जर तुम्ही एवढे करून गेलात तेवढं इट इज मोर दॅन इनफ फॉर यू ॲट अ फ्रेशर लेवल. फक्त आता काय तुम्हाला सांगितलं होतं, बॅगिंग बूस्टिंग, ठीक आहे, मिन मॅक्स स्केलर, फीचर स्केलिंगमध्ये दिलं आहे. ओके, मी चलो बॅगिंग आणि बूस्टिंगचे अल्गोरिदम्स करून जा. ठीक आहे, एवढं करून जा. आता कोडिंगचं आता कसं करायचं, एक सांगू का, लाईक कोडिंगचं एक सी स्टार्टिंगला इम्पोर्ट आपले पांडाज वगैरे नंपाय तुम्ही सगळे करणारच आहे. ठीक आहे, पांडाज, नंपाय, सीबॉर्न, मॅटप्लॉटलिब तुमच्या 4 झाल्याच. ओके, पण असे डायरेक्ट कोड नाही देणार तुम्हाला. कोडिंगचं तर मी तुम्हाला सांगितलं होतं, लेबल एन्कोडर वगैरे आला की कसं तुम्ही त्याला हँडल करू शकता, बट तुम्हाला ते नाही देणार, तुम्हाला सर पायथनचे मागच्या देते. वेळेस मागच्या वेळेस जेव्हा गेलो होतो तेव्हा त्यांनी डिरेक्टली लॅपटॉप दिलेला, डेटा दिलेला आणि सगळं सांगितलं लिनियर रिग्रेशनचा मॉडेल बिल्ड करून दाखव. लिनियर रिग्रेशनचं मॉडेल बिल्ड करून दाखव. ट्रेंड टेस्ट स्प्लिट, तुम्हाला तो काय म्हणतो त्याला, मी ते मॉडेल्सचे फाईल्स पण पाठवतो. ठीक आहे, करून पण दाखवतो एक सेकंड. ट्रेंड टेस्ट स्प्लिट केलं, फिट अँड प्रेडिक्ट हा अप्रोच असतो कुठल्या पण ML मॉडेलचा. ठीक आहे, काय असतो हा अप्रोच असतो. आता तुम्हाला लिनियर रिग्रेशन असेल माझ्याकडे, हे बघा, तुम्हाला थोडक्यात हे सांगितलं होतं. ठीक, स्प्लिट केला, एक सेकंड जस्ट लुक ॲट इट. स्प्लिट केला, आता फक्त हे केलं बरं का एक्स अँड वायमध्ये. सी फिट केला अँड प्रेडिक्ट केला. हा झाला तुमचा लिनियर रिग्रेशन अल्गोरिदम ट्रेन. हे बाय द वे दिस इज नथिंग, आय टोल्ड यू. आता काय होता डेटा, जस्ट लुक ॲट इट. एक्सपिरियन्स अँड सॅलरी. ठीक आहे, नीट बघा, एकदा लक्ष द्या. एक्सपिरियन्स अँड सॅलरी काय करायचं होतं, सॅलरी आपल्याला आपल्याला सॅलरी प्रेडिक्ट करायची होती. ठीक आहे, मग काय लिनियर रिग्रेशनमध्ये काय करतो, फॉर्म्युला काय लागतो, y=mx+c. ठीक आहे, वायमध्ये जे ठेवतो आपण आपले टार्गेट ठेवतो आणि एक्समध्ये त्याला हेल्प करणारे आपण फीचर्स ठेवतो. आता कुठला होता एक इंडिपेंडेंट व्हेरिएबल, कुठला होता एक्सपिरियन्स फक्त. ओके, क्लिक केला, आय एम सो सॉरी. आता घेतला लिनियर रिग्रेशन मॉडेल. आता हा कसा आला माहिती आहे का, इम्पोर्ट इथे आपण ऑलरेडी करून ठेवला आहे, दिस लाईन. ठीक आहे, ठीक आहे, इकडे फक्त एकदा बघून घ्या. ठीक आहे, sklearn लिनियर मॉडेल इम्पोर्ट लिनियर रिग्रेशन. हा काय केला, हा लिनियर रिग्रेशनचा काय आहे, हा क्लास. करेक्ट, दिस वन इज युअर क्लास. त्याला आपण कॉल केला, कसा केला, एक सिम्पल कसं याच्यामध्ये कसं करायचो आपण, a = क्लास नेम. करेक्ट, जो क्लास नेम द्यायचो त्याच्यानंतर त्याचं जे ऑब्जेक्ट क्रिएट करायचं आपण, t = a डॉट, याचं जे पण मेथड असेल, लेट्स से डेफ किंवा फंक्शन म्हणतो मी, चलो फंक, अँड त्याचं जे काम आहे. करेक्ट, तसंच करायचो. सेम इज विथ मशीन लर्निंग. ठीक आहे, मॉडेल = लिनियर रिग्रेशन मॉडेल डॉट फिट, किंवा इथे सिम्पल एवढंच करतो मी, चलो म्हणजे नीट समजेल, ॲनॉलॉगी बसेल. ए डॉट फंक. आता फंक काय होता, यामधला आपण एक फंक्शन घेतलेला, त्या क्लासमध्ये एक पर्टिक्युलर फंक्शन होता. सेम गोज हिअर,
लिनियर रिग्रेशनमध्ये फिट नावाचं एक फंक्शन आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर एक हे लिनियर रिग्रेशनचं तुम्हाला ऑनलाईन कुठे पण एक पूर्ण कोड मिळून जाईल. ठीक आहे, त्याचं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग पूर्ण जो अल्गोरिदम जो बनवला आहे तो आतमध्ये. ठीक आहे, फिट काय केलं आपण, एक्स अँड वाय, सिम्पल, तुमचा मॉडेल झाला ट्रेन. ठीक आहे, आणि त्यानंतर प्रेडिक्शन्स कसं, एक व्हेरिएबल मॉडेल डॉट प्रेडिक्ट, मॉडेलमध्ये काय फिट केलेलं आपण, सॉरी मॉडेलमध्ये काय होतं आपला क्लास, त्याचाच एक ॲट्रिब्यूट काय प्रेडिक्ट हा झाला. आता हे तर तुमचं प्रेडिक्शन्स तुम्ही करून बघितलं, हे नाही केलं ना तरी चालेल. ठीक आहे, ठीक आहे, एवढं तुम्ही दाखवलं तरी चालेल, बट दिस इज जस्ट टू सी लाईक व्हॉट वर युअर प्रेडिक्शन्स. ठीक आहे, तिथे काही ना काही करून ठेवलं असेल आपण. हा झाला तुमचं मॉडेल. ठीक आहे, तेच आपण आता सॅलरी किती 7 वर्षासाठी बघू, 55,000 आली आहे का बरोबर. df डॉट ओके, काय पॅटर्न काय होता, 25 30 35 40 45. मग आता 6 वर्षाचा ज्याला एक्सपिरियन्स असेल त्याच्यासाठी किती पाहिजे 50. येस, सो मॉडेल इज करेक्ट, लाईक इट्स ऑलमोस्ट प्रेडिक्टिंग करेक्टली. ठीक आहे, हे असं तुम्ही मॉडेल ट्रेन करता. त्याने खूप सिम्पल विचारलं श्रद्धा. ठीक आहे, ऑलमोस्ट लाईक कुठला पण घ्या तुम्ही, कुठला पण मॉडेल घ्या, डिसिजन ट्री घ्या, चला लेट्स से डिसिजन ट्री घ्या. ठीक आहे, फक्त इम्पोर्ट केला, सी एक्स अँड वायमध्ये स्प्लिट केला, ट्री मॉडेल इक्वल्स टू डिसिजन ट्री. ठीक आहे, फिट केलं, तुमचा डिसिजन ट्री इथे बनला गेला. नंतर काय प्रेडिक्ट केलं. दिस इज सर एकदा ही फाईल पाठवते ना. हो हो, ही फाईल पाठवणारच आहे मी, डोंट वरी अबाउट. बट मॉडेल बिल्डिंगची भीती गेली का तुमच्या डोक्यातनं. मोजून 3 ते 4 लाईन्सचे कोड आहे, त्याच्यात कोणीच फसायचं नाही. सेम लाईक सेम तुम्ही जसं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम तेच करताय. काय मी तुम्हाला आधीच मी तुम्हाला करून दिलं. चलो स्प्लिटिंग फक्त हे पण सांगून देऊ. चला एक्स अँड वाय मध्ये करा, यार एक्स अँड वाय मध्ये करा. नेक्स्ट काय कराल, ठीक आहे, मॉडेल कुठला मॉडेल घेतलाय, लिनियर रिग्रेशन घेतलाय सपोज. ठीक आहे, आणि नंतर त्याचं काय ए डॉट पहिले काय करणार, फिट करणार. कशाला फिट करणार, एक्स अँड वायला. अरे करेक्ट ना, इथे आपण असंच केलं, कुठे गेलं. ठीक आहे, त्यानंतर काय करणार, असो ए डॉट प्रेडिक्ट. त्याच्यामध्ये काय, इफ यू वॉन्ट टू प्रेडिक्ट एक्स. ठीक आहे, सी लुक हिअर, एवढंच आहे, फक्त तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. समजलं आपलं आता कुठपर्यंत झालंय, प्रोजेक्ट वर्कफ्लो पर्यंत. ठीक आहे, ठीक आहे, सांगता येईल नंतर, असो. ठीक आहे, मी तुम्हाला एक इथेच सांगतो, चल. ठीक आहे, समजलं काय ते. आय होप याच्यामध्ये कोणी घाबरणार नाही किंवा कोणाला काही टेन्शन येणार नाही कोड करायचं म्हटलं तर. मॉडेल ट्रेन करून दाखव, म्हणजे समजलं ना कसं करायचं आहे. नाही काय तर ह्या 3 गोष्टी तर बोला. समजतंय का, येस और नो. ठीक आहे, घे. LLM समजण्याआधी एक लाईक आय वुड से की एक रॅग AIचा कसा वर्कफ्लो कसा असतो ते समजून घ्या. ठीक आहे, कुठला पण लेट्स से एक काय म्हणतात त्याला, किंवा ChatGPTचा वर्कफ्लो समजून घ्या. सिम्पल. ठीक आहे, खूप सिम्पल आहे. लेट्स से तुमचा जो मॉडेल आहे, ठीक आहे, सगळ्यात पहिले तर काय जे मी मेन कीवर्ड सांगतोय ना ते लक्षात ठेवा फक्त. ठीक
ठीक आहे. सगळ्यात पहिले जे आहे तुमचे ॲडिशनल डॉक्युमेंट्स. ठीक आहे. हे जे डॉक्युमेंट्स काय असते, इट ॲक्ट्स ॲज अ डेटा. ठीक आहे. डेटा फॉर, ठीक आहे, कशासाठी काम करते ही, डेटा फॉर ट्रेनिंग. ठीक आहे. ठीक आहे. पुढे काय होतं माहिती? हॅलो सर, ऐका ना. येस. सर, हा डेटा आहे ना, आपल्याला ते 50-50 स्प्लिट करायचं, कसं करायचं आपण? हां, ओके. 50-50 नाही, 80-20 करतो आपण. ठीक आहे. सर 50-50 का नाही होत? 50-50 काय, मग मॉडेलला तेवढं नीट ट्रेन नाही होणार ना मॉडेल. लाईक तो समजेल कसं, आपण स्प्लिट कशासाठी म्हणजे जर करतो. आम्हाला प्रश्न विचारला असा, हां, म्हणजे आम्हाला जर तिथे विचारलं की स्प्लिटिंगचा लिहून आपण दाखव, आतापर्यंत मग ते अजून शिकलो नाही आपण ते, तर ते सांगेल थोडं हे होईल. सिम्पल मॉडेल इज लाईक वी स्प्लिट द डेटा इंटू 80 अँड 20. ठीक आहे. हे एक जनरलायझेशन स्प्लिटिंग आहे. त्याचा हाऊ टू आन्सर आय एम टेलिंग यू. दिस इज अ जनरलायझेशन स्प्लिटिंग ऑफ वॉट, splitting data into 80% for training, 20% for testing. And what do you mean by testing? Testing is nothing but the same data from the entire data set which is unseen to the model. कसं सांगायचं ते सांगतोय, लक्षात घ्या. विच इज अनसीन म्हणजे मॉडेलला ते जो ट्रेनिंग आहे त्याला दिसलेलं नाही, अनसीन टू डेटा, त्याच्यावरती आपण टेस्ट करून बघतोय आपलं प्रेडिक्शन. जो मॉडेल आहे तो त्याच्यावरती टेस्ट करून बघतो. ठीक आहे. तेच जर आपण ते कॉम्बिनेशन्स 50-50 जर आणलं, फॉर एक्झाम्पल 80चं आपण लाईक दोघांना स्प्लिट केलं की 50% फॉर ट्रेनिंग, 50% फॉर टेस्टिंग, तर ती कंडिशन काय होईल, ती एका प्रकारची अंडर फिटिंग कंडिशन. त्याच्यामध्ये काय होईल की मॉडेलला नीट समजणारच नाही ना की नक्की काय करायचं. तुमचा आवाज येत नाही बरोबर. ओके, आता येतोय? स्क्रीन पण दिसत नाही आणि आवाज पण येत नाही. आता येतोय? नाही सर, मला रिवर्ट येतोय. आवाज येतोय सर. ओके, आता आता झालं. ओके, हा झालं सर, आता झालं. ओके. हां, काय सांगत होतो मी. ओके, काय करतो आपण, 80 अँड 20% ऑफ द डेटा वी यूज टू स्प्लिट दॅट. करेक्ट. आपण त्याच डेटाला जर आपण काय केलं, लेट्स से 50-50 आणलं. ओके, ती एक कुठली कंडिशन होते, एक अंडर फिटिंगची कंडिशन होती ती. ठीक आहे. अंडर फिटिंग म्हणजे काय, म्हणजे मॉडेलला डेटा ट्रेन करायला कमी पडतोय. करेक्ट, दॅट इज युअर आन्सर. जर त्याला नीट समजलंच नाही तर तो टेस्ट डेटावरती करून काय बघेल. टेस्ट डेटा is the same data which we are providing the model to learn. The only thing is we are just splitting it, जेणेकरून त्याला समजेल की काय करायचंय नक्की. कळतंय का. कुठल्या नवीन डेटावरती आपण त्याला ट्राय करायला नाही देते, त्याच डेटावरती आपण स्प्लिट केला की 80% डेटावर त्याला समजायला दिला, 20%वरती बाबा तू ट्राय करून बघ. करेक्ट. करेक्ट. तेच आता काय, असं क्वेश्चन कधी विचारणार नाही पण ते. ठीक आहे. लाईक सिम्पल, पहिलीच गोष्ट, पहिला आन्सर काय कराल तुम्ही, कुठली कंडिशन येते ती, अंडर फिटिंगची, ॲज श्रद्धा सेड. ठीक आहे. मग त्याला तुम्हाला विचारतील की हाऊ टू प्रिव्हेंट इट. अंडर फिटिंग प्रिव्हेंट करायचं. हां, प्रिव्हेंट करायला काय वापरणार तुम्ही. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला बायस व्हेरियस ट्रेंड ऑफ वापरावं लागेल असं सांगायचं. ठीक आहे. ते जर ओव्हर फिटिंगमध्ये असलं ना, रिड्ज आणि लासो हे वापरतो आपण. त्याच्या पेनल्टीज असतात, बीटा स्क्वेअर अँड अल्फा, पेनल्टी टर्म म्हणतात त्याला. ठीक आहे. गॉट इट. समजलंय का काय बोललो मी. Okay, fine. Moving ahead. I was explaining you guys RAG for LLMs, like including LLMs असतं त्याच्यात, including काय ChatGPT कसं वर्क करतं. ठीक आहे. ॲडिशनल डॉक्युमेंट्स फॉर डेटा ट्रेनिंग. एक AIचा एक क्विक ओव्हरव्ह्यू देतो म्हणजे कळेल तुम्हाला. ठीक आहे.
अँड येस यू हॅव दिस बुक ॲज वेल. ठीक आहे. हार्डकोर एल एल एम्स केलेत ना, एवढे क्वेश्चन्स केले ना, मोर दॅन इनफ. ठीक आहे. याच्यात सगळं दिलेलं आहे, एनकोडिंग्स काय, एम्बेडिंग्स काय, जे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे ना ते सगळं दिलेलं आहे. ठीक आहे. टोकन लिमिट काय असते. ठीक आहे. कमिंग बॅक ओव्हर हिअर. तर सगळ्यात पहिले ठीक आहे, तुम्ही तुमच्या मॉडेलला एक ॲडिशनल डॉक्युमेंट्स डेटा, ज्यालाच आपण डेटा फॉर ट्रेनिंग असं म्हणतो. ठीक आहे. दॅट इज प्रोव्हाइडेड टू अ एम्बेडिंग मॉडेल. कशाला? एक एम्बेडिंग मॉडेलला. ठीक आहे. ते एनकोड होतात पहिले. ठीक आहे. इथे मी लिहून देतो. सर तुमचा आवाज येत नाही. नेटवर्क. हॅलो सर तुमचा आवाज. हो, मी बोलतच नाही आहे काही. एक सेकंड. ठीक आहे. टॉकिंग अबाउट एम्बेडिंग मॉडेल्स. आता येतोय? ऑल गुड? नाही बाकी प्रेम अँड ऑल. इशू माझ्या इथे नाही, तो तुमच्या एंडला इशू आहे, बाकीच्यांना येतोय म्हणजे. ओके सर. ओके. सो आय वॉज टॉकिंग अबाउट द एम्बेडिंग मॉडेल्स. ठीक आहे. ते काय करता, तुमचे जे हे डॉक्युमेंट्स आहेत ना त्याला एक वेक्टर डेटाबेसमध्ये स्टोअर करता. काय करता? वेक्टर डेटाबेसमध्ये. ठीक आहे. ओके. याच्यानंतर पुढे काय होतं, कसं ChatGPT आय मीन कसं ते वर्क होतं ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं पुढे, let's say we took वैद्य खाली आता हे येणार नाही, याच्या खालीच मी हे करून लिहितो. ठीक आहे. याच्या ब्रॅकेटमध्ये मी लिहितो. याच्यामध्ये काय होतं, हे जे मी वर्ड सांगतो ना थोडं लक्षात ठेवा का. दिस वॉज माय फायनल इयर थर्ड इयर, सॉरी. सेमॅन्टिक सर्च. ठीक आहे. सेमॅन्टिक सर्च करून, ठीक आहे, एक मिनटं, आपण डॉक्युमेंट्स आणले. ठीक आहे. एम्बेडिंग मॉडेल्स थ्रू ते वेक्टर डेटाबेसमध्ये स्टोअर झाले. ठीक आहे. एवढंच समजा ॲट द मोमेंट. ठीक आहे. कळालं? यानंतर काय होतं, अरे यार, यानंतर काय होतं, आपण लेट्स से आपण एक क्वेरी देतो. करेक्ट. क्वेरी इन अ सेन्स की जे पण आपण एक ज्याला आपण आता ॲट द मोमेंट ChatGPTच्या याच्यात आपण त्याला प्रॉम्प्ट म्हणूयात. ठीक आहे. किंवा आपण एक जनरलाइज्ड रॅकसाठी बोलतो आहे म्हणून मी त्याला क्वेरी बोललो. ठीक आहे. ती क्वेरी काय करते, क्वेरी ही एनकोड होते थ्रू एम्बेडिंग मॉडेल्स. काय होते क्वेरी? एनकोड होते थ्रू एम्बेडिंग मॉडेल्स. ठीक आहे. क्वेरी आत्ता पण हे सारखं चालू आहे बरं काय. बघा, ही लाईन अशी इकडे चालली, एम्बेडिंग मॉडेलमध्ये वेक्टर डेटाबेसमध्ये स्टोअर झाला. हा जो क्वेरी प्रॉम्प्ट आहे हा एनकोड थ्रू एनकोड थ्रू एम्बेडिंग मॉडेल थ्रू एनकोड झाला आणि पुढे परत तो पण वेक्टर डेटाबेसमध्ये गेला. ठीक आहे. ती क्वेरी काय करते माहिती आहे का, ही क्वेरी इट परफॉर्म्स क्वेरी काय करते, क्वेरी इन द वेक्टर डेटाबेस परफॉर्म्स द सिमिलॅरिटी सर्च. ठीक आहे. म्हणजे काय करते, आता इथे जो आपण जी क्वेरी टाकली ना त्या क्वेरीमध्ये असे कुठले रिलेव्हंट वर्ड्स होते
जे आपल्या वेक्टर डेटाबेसमध्ये मिळत आहेत. ठीक आहे, असं होतं का कधी तुम्ही ChatGPT वरती टाकलं डेटा अनालिसिस आणि त्यांनी तुला जावा डेव्हलपरचं सगळं दिलं? ठीक आहे, डेटा अनालिसिस ते फक्त तेवढंच बघेल, त्यालाच काय म्हणतात, सिमिलॅरिटी सर्च म्हणतात. ठीक आहे, ओके. नंतर पुढे काय होतं, मुव्हिंग अहेड. ठीक आहे, एवढी स्टेप कळाली. ठीक आहे, मुव्हिंग अहेड. हॅलो हॅलो. So right now I'm in the meeting. I'll call you back later. Yes, yes. Yes, so like, yeah, I submitted the entire. No, the laptop is with me. Um, rest the mouse and the headphones are submitted to the infrastructure department. Yes. No, the card is like, yeah, it's with me. So it was under production yesterday. Yeah. Okay, yes sir. Okay sir. Fine. ठीक आहे. काय बोलत होतो आपण, क्वेरी इन द वेक्टर डेटाबेस परफॉर्म्स द सिमिलॅरिटी सर्च. थोडी स्पेलिंगचं. ठीक आहे, कशामध्ये, वेक्टर. हे सगळं मी ग्लोरीफाय करतो याला, याच्यामध्ये चालू आहे सगळं. ठीक आहे, नंतर काय होतं मग याच्यातनंच. ठीक आहे, इथे LLMs मॉडेलला, इथे मी LLM मॉडेल म्हणतो. ठीक आहे, जे तुमचे LLM इंट्रोड्यूस झाले, जे त्याच्याबद्दल तुम्हाला उद्या विचारतील, LLM मॉडेल्सला. ठीक आहे, हा जो वेक्टर डेटाबेस आहे ना, हे आपण हा दिलेला प्रॉम्प्ट इथे लिहितो मी. प्रॉम्प्ट किंवा यालाच म्हणजे याची क्वेरी, नाही तर तुम्ही प्रॉम्प्ट परत कन्फ्यूज व्हाल. क्वेरी अँड प्रॉम्प्ट हेच, म्हणजे ही जी इथे दिलेली ना क्वेरी आणि प्रॉम्प्ट, हीच हे सांगितलं ते. प्लस हे डॉक्युमेंट्स. कोणते डॉक्युमेंट्स, जे सिमिलॅरिटी सर्चने किंवा सिमिलॅरिटी सर्चने आपल्याला भेटलेत. आता द मोमेंट जागा नाही. ठीक आहे, सिम सर्च. ठीक आहे, याच्याने तुम्हाला भेटलेत ते काय होता, ते क्वेरी प्लस प्रॉम्प्ट, ते ह्या LLM मॉडेल्सला ॲज अ प्रॉम्प्ट सेंड होता. काय, हे डॉक्युमेंट्स कुठले, हे ॲडिशनल डॉक्युमेंट जे आपण त्याला या वेक्टर डेटाबेसमध्ये स्टोअर केले होते. कशा थ्रू स्टोअर केले होते, या एम्बेडेड मॉडेल्सहून. ठीक आहे, ह्याच्यामधून स्टोअर केलेले. त्याच्यानंतर आपण काय करतो, आपण जो प्रॉम्प्ट देतो, ज्यालाच आपण क्वेरी म्हणतो रॅकच्या टर्म्समध्ये, क्वेरी देतो. ती क्वेरी काय होते, ती पण एम्बेडिंग मॉडेल थ्रू एन्कोड होऊन वेक्टर डेटाबेसमध्ये जाते. मग ती क्वेरी काय करते, लाईक त्याच्यामध्ये ते सिमेंटिक सर्च परफॉर्म करते. त्याच्यामध्ये काय, जे मेन ॲज पर आर क्वेरी, जे मेन डॉक्युमेंट्स आहेत ना, त्यांना दोघांना सोबत घेते. ठीक आहे, तर दोघांना सोबत देते आणि LLM मॉडेलला सेंड करते. काय म्हणून सेंड करते, ॲज अ प्रॉम्प्ट. ठीक आहे, समजलं. हो का नाही, समजतंय का? खूप इझी, खूप एकदम बेस्ट, एकदम इझी करून सांगा सगळ्यांना तिकडे. हनुमान, श्वेता, सर आम्ही सगळे इथे क्लासमध्येच आहे. मग सगळे असे वेगळे वेगळे का जॉईन झालेत? प्रेझेंटीसाठी. ओके, हे समजलं सगळ्यांना, ऑल गुड. ठीक आहे, चलो. काय म्हणून सेंड होता, LLM मॉडेल्सला एक प्रॉम्प्ट म्हणून, आणि नंतर LLM मॉडेल काय करतो, आपल्याला रिस्पॉन्स देतो. ठीक आहे, आता हा मेन LLM मॉडेल काम काय करतो माहिती आहे का, लाईक व्हॉट एक्झॅक्टली इट डज. हे जे आहे ना, हे क्वेरी आणि सिमेंटिक सर्च, आता ते बघेन, आता एक तर हे वेक्टर डेटाबेसमध्ये,
ठीक आहे. LLM मॉडेल्स काय करतात, त्याला एक चांगला टेक्स्च्युअल फॉर्म देतं. काय करतं, एक चांगलं टेक्स्च्युअल फॉर्म देतं, म्हणजे टेक्स्ट लँग्वेजमध्ये, प्रॉपर टेक्स्ट लँग्वेजमध्ये आपल्याला समजतं. ठीक आहे, कळलं का मेन आता LLMचं काय काम आहे. LLMचा लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणून म्हणतात. LLMचं काम काय आलं, त्याचं बॅकएंड म्हणजे कसं काम करतंय, काय काम करतंय, ChatGPTचं बॅकएंड काय आहे, कळलं का सगळ्यांना. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट होता ओपन सीव्हीचा. करेक्ट, ओपन सीव्ही बद्दल गाईज यू रिमेंबर परमेश्वर किंवा मी तुम्हाला एक प्रोजेक्ट दाखवलेला, एक जेस्चर्सचा, फेस जेस्चर्स, हँड जेस्चर्स. That was done completely under OpenCV. OpenCV काय आहे, ठीक आहे, ही एक इट इज वन ऑफ दी फ्रेमवर्क्स ऑफ युअर पायथन. ते काय करतं, आपले जे लाईक मल्टिपल जेस्चर्स आहेत, फेशियल झाले, ठीक आहे, हँड मुवमेंट झाले, ठीक आहे, त्याला ॲनालाइज करतं अँड इट वर्क्स लाईक अकॉर्डिंगली, जे पण त्याला आपण त्याला जसं पण इनपुट दिलं आहे, ठीक आहे, त्यानुसार ते त्याची पूर्ण फंक्शनिंग करतात. त्यासाठी कोर ओपन सीव्ही वापरतात. समजलं. ठीक आहे. नंतर मग त्यांनी काय झालं, थोडं सिम्पल LLM. हां, ठीक आहे, 3 ते 4 डेफिनेशन आहे. येस. म्हणजे LLM आपण फक्त AI चॅटबुक्स किंवा QA टाइप्स मध्ये यूज करणार. हां, म्हणजे प्रॉपरली लाईक जेव्हा आपण क्वेश्चन प्रोजेक्ट. आन्सरिंग किंवा हां हां चॅटबुक्स क्रिएट. हां, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आणि इथे ओपन सीव्ही फक्त व्हिज्युअलायझेशनचा जर आपल्याला AI हवे असेल, व्हिज्युअल AI, व्हर्च्युअल AI, नॉट व्हिज्युअल AI, व्हर्च्युअल. व्हर्च्युअल, ओके. ठीक आहे. व्हर्च्युअली लेट्स से AI कसं म्हणजे त्याला आता प्रेडिक्ट म्हणजे त्याला कसं सांगू मी, एक्झाम्पल कसं देऊ, एक सेकंड. लेट्स से आता आमचाच एक आणि AI. सर बोलू का. एक्झॅक्टली ओपन सीव्हीची डेफिनेशन म्हणजे नक्की ओपन सीव्ही आणि LLM काय आहेत हे जर विचारलं तर काय बोलायचं. त्या लायब्ररीज आहेत की गाईज काय आहे, मला एक समजत नाही, एवढं फ्रेमवर्क तुम्ही आहे. ChatGPTला एवढं तुम्ही गुगल वगैरे वापरता, वाय कांट यू लाईक सिम्पल एक डेफिनेशन काइंड ऑफ अ थिंग तुम्हाला करायचं असेल, मी तुम्हाला कन्सेप्ट पूर्ण तर सांगितली काय होते. ठीक आहे, आता डेफिनेशन्स फॉर म्हणजे आता LLM काय झालं, लार्ज लँग्वेज मॉडेल्स आर नथिंग बट अ सिम्पल AI मॉडेल विच, ठीक आहे, विच आर प्री प्रोसेस्ड ऑन ह्युमंगस अमाउंट ऑफ टेक्स्ट डेटा, which are further used in RAG, AI components, and Gen AI and agentic AI. Okay, LLM are a major part of natural language processing, where they perform various tasks as tokenization, lemmatization, and stemming. ओके, यांच्यातले डिफरन्स विचारतील, डेफिनेशन विचारतील. ठीक आहे, डिफरन्स काय नाही, डेफिनेशन तरी विचारतील. ठीक आहे. अँड ओपन सीव्ही लेट्स से फॉर एक्झाम्पल व्हर्च्युअल AI. ठीक आहे, एक असा मॉडेल आहे जो आपण बनवला, जे अपंग लोक असतात ना, त्यांना कसं, त्यांना जर TV वगैरे बघायची असेल, सॉरी लेट्स से त्यांना जर कुठलं ऑपरेशन काही स्क्रोल करायचं असेल किंवा कुठे क्लिक करायचं असेल, ठीक आहे, किंवा त्यांना लाईक लेट्स से त्यांना टाईप नाही करायचं, एक एक्झाम्पल पकडू, एखाद्याला टाईप नाही करायचं आहे, ठीक आहे, ओपन सीव्ही कशी लायब्ररी आहे, त्याला जर आपण आपल्या हँड जेस्चर्सवरती लाईक वन्स ही गेट्स इन टू हँड जेस्चर्स, तो पूर्ण आपलं पाचीचे पाची बोटं ॲनालाइज करेल काय आहे. ठीक आहे, त्याच्यावरती मग आपण त्याला जर लाईक इफ वी गिव्ह हिम अ कमांड टू वर्क ऑन लेट्स से फॉर एक्झाम्पल, जस्ट गिव्ह मी अ सेकंड. बाय द वे त्याला पण ट्रेन व्हायला माहिती आहे का, एक आता आम्ही फेस जेस्चर केलेलं, तर बघा फेसवरती किती टोटल पॉईंट्स बनवतो ओपन सीव्ही, किती पॉईंट्स आहे फेसवरती जिथे तो डिटेक्ट करू शकतो मुवमेंट्स. फेस कळते ना, हे फेस
सगळ्यांना स्क्रीन दिसते ना माझी? हां हे काय ठीक आहे. सो आय वॉज टॉकिंग अबाउट अप्रोच फायनल. ओके टेक इट टू जस्ट हा त्याचा एक कोड होता. सी व्ही वगैरे. बट हे आता तुम्ही एवढं थोडं काही गोष्टी आय वुड सजेस्ट की एवढं डीपमध्ये नका जाऊ, नाही तर जे येतं आहे ना तुम्ही त्याच्यावरती हे व्हाल. ठीक आहे. LLMs समजलं आता कसं सांगणार काय सांगणार. ठीक आहे. ॲप्लिकेशन काय आहे, कसं हे वर्क होतं. कुठे गेलं शिट, मी आत्ता डिलीट केलं ते. ओके, कसं वर्क होतं कळालं. सगळ्यात पहिले काय होतं, जे डॉक्युमेंट्स आहे नीट लक्ष द्या. डॉक्युमेंट्स आहे ते कुठे जातं, एन्कोड होतात आणि एम्बेडिंग मॉडेल्समध्ये जातात. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर्स काय आहे ते पण विचारतील. ठीक आहे. एम्बेडिंग मॉडेलमध्ये जातं. नेक्स्ट पुढे काय होतं, ते वेक्टर डेटाबेसमध्ये ते स्टोअर होता. नंतर आपण त्याला जी क्वेरी दिली ती क्वेरी पण एम्बेडिंग मॉडेल थ्रू एन्कोड होऊन पुढे कसं जाते, वेक्टर डेटाबेसमध्ये सिमॅन्टिक सर्च परफॉर्म करते. ठीक आहे. सिमॅन्टिक सर्च म्हणजे काय, त्याच्यामध्ये जे मोस्ट रिलेव्हंट डॉक्युमेंट जे आहे ना अकॉर्डिंग टू आर वर्ड्स क्वेरीमधले जे दिलेत मेन कीवर्ड्स ते त्याला लाईक त्याच्यामध्ये सर्च करते. आणि ती क्वेरी प्लस जे के रिलेव्हंट डॉक्युमेंट्स आहेत. ठीक आहे. त्याला के रिलेव्हंट डॉक्युमेंट्स असं म्हणतात बरं का, जे रिलेव्हेंट झालेले आहेत आपल्या क्वेरीला. ते जे डॉक्युमेंट्स आहेत दे बोथ कंबाईन गो इन टू अ LLM मॉडेल ॲज अ प्रॉम्प्ट. मग ते LLM मॉडेल काय देतं, एक चांगलं टेक्स्ट लँग्वेजमध्ये आपल्याला एक रिस्पॉन्स जनरेट करून देतो. समजलं सगळ्यांना? इज इट गुड? पूर्ण रॅक वर्कफ्लो अँड LLM. ठीक आहे. LLMची एक कंप्लीट इथे बुक आहे. व्हॉट इज मास्क लँग्वेज मॉडेलिंग, हाव हेड प्रिटेक्टिंग, व्हॉट इज द नेक्स्ट सेंटेन्स प्रेडिक्शन अँड हाऊ डज इट एनहान्स. ठीक आहे. एवढं केलं नाही तरी चालेल. ठीक आहे. आणि विचारतील फाईन ट्युनिंग म्हणजे काय. ठीक आहे. फाईन ट्युनिंग म्हणजे काय, ठीक आहे, एखाद्या मॉडेलला एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवरती ट्रेन करणं. कळलं का, समजलं का? म्हणजे फाईन ट्युनिंगचे तुम्ही जर कधी फ्रीलान्सरवर जाणार तुम्हाला फाईन ट्युनिंगचे खूप हे देतील. काही नाही, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉम्प्ट द्यायचे, पण कुठले, एका टॉपिकशी रिलेटेड. सप्लाय चेन पकडा, सप्लाय चेनशी रिलेटेड. ठीक आहे. किंवा लेटचे एखाद्या बुकसाठी वे करा, किंवा एखाद्या जो एक मॉडेल आहे जो फक्त मुलांना लेटचे मॅथ्सच शिकवणार आहे. ठीक आहे. टू ट्रेन हिम ऑन मल्टिपल मॅथ्स सोल्युशन्स, आय मीन मॅथ्स प्रॉम्प्ट्स. ओह शिट. ठीक आहे. समजलं का रे मी काय बोललो होतो आत्ता ऑनलाईन एव्हरीवन? हो सर. ओके. काही कोणाला अजून काय उद्याबद्दल Okay. शंका? काय कोणाला अजून किती वाजता काय ठरलं तुमचं, कधी सगळे सोबत जाणार आहात का उद्या इंटरव्ह्यूला? हो सर, सगळे सोबत जाणार. ओके. सगळे म्हणजे 3-4 लोक जाणार, 4-5. कोण कोण जास्त नाही. नाही जाते सगळे नाहीत असं? का म्हणजे आपण नाही जाते असं. प्रशांत नाही जाते आय गेस. 1, 2, 3. नाही जाते आहे. हा. सर मी आणि वैष्णवी पण नाही जाते. का बरं? सर आमची उद्या प्रॅक्टिकल एक्झाम आहे सर. अरे यार. हो सर ना, उद्या तेच. ठीक आहे. आता काय असो, कांट हेल्प. प्रथमेश, व्हॉट अबाउट यू? येस सर. चाललायच नव्हतं इंटरव्ह्यूला. ठीक आहे. सोबत जा. हां. ठीक आहे. स्टे काम, अजिबात नर्वस होऊ नका. हा काय फक्त एक लास्ट ऑपॉर्च्युनिटी नाही, तुमची अशा पुढे बरेच येणार आहेत. ठीक आहे. आय नो फर्स्ट असे इंटरव्ह्यूज असलेत की थोडं, आणि जास्त जेव्हा आपण थोडं
लास्ट टाइम कसं तुम्ही एवढे प्रिपेअर नव्हता, ह्यावेळेस थोडं तर तुम्ही प्रिपेअर करून जाणार. ठीक आहे, तर मग थोडा जेवढं जास्त प्रिपेअर करू तेवढं जास्त वाटतं की हां हे अजून काय विचारतील, अजून काय विचारतील, अजून काय विचारतील. हां, ठीक आहे. स्टे काम, काहीच नाही. इंटरव्ह्यू पुढे अजून ऑपॉर्च्युनिटीज येणार आहे, पण असं नाही की ऑपॉर्च्युनिटीज येणार आहे म्हणून आम्ही असं देऊ. एक्सपिरियन्स घ्या, कॉम्पिटिशन बघा, कोणी काय केलंय, कोणी काय नाही केलं, कोणी कुठून अभ्यास केलाय. ठीक आहे, कोणी कुठलं काय प्रेफर केलेलं आहे. तिथे बरेचसे तुमचे फ्रेंड्स पण मिळतील आजूबाजूचे, किंवा बोलणं चालणं होईल. तर त्यावरनं एक जस्ट टेक अ नोट ऑफ इट. ठीक आहे, सकाळी थोडं खाऊन वगैरे जा. लास्ट टाइम सारखं नको व्हायला की पूर्ण वेळच तुम्ही तिथे होतात. ठीक आहे, समजलं. डोंट एट ऑल वरी, जस्ट गिव्ह युअर बेस्ट. नाही जरी झालं काय लगेच खंत नाही व्हायचं. ठीक आहे, गर्दी बघून कोणीच पॅनिक नाही व्हायचं की इथे गर्दी आमचं होईल का नाही. ओके, ओके देन, बेस्ट ऑफ लक. उद्या आय गेस तुमचं तिथे कसं काय होतं मला एक अपडेट करून द्याल मग कसं काय होतं आहे. ठीक आहे, काही तिथे जर सडनली Yes, sir. तुम्हाला जर वाटतंय की एखाद्या टॉपिकवर जास्त विचारताय पहिले कोणाला आलं, तर त्याचं त्याचं तुम्हाला मी काहीतरी एक रिफाईंड एक पटकन कुठून तरी काहीतरी घेऊन मी तुम्हाला पाठवून देतो की आय थिंक याच्यावरती विचारतील तसं काही. ठीक आहे, काही घाबरू नका. इवन आय फेस्ड, मी पण खूप इंटरव्ह्यूज दिले. माझा जो जसं लास्ट तुम्हाला सांगितलेलं इथला खूप राऊंड झालेले. ठीक आहे, इवन आय एम लुकिंग टू नो चेंज. तर तिथे पण माझा प्लॅन आहे की ते इंटरव्ह्यू तुमच्या समोर द्यायचे, जेणेकरून तुम्हाला एक समजेल काय आहे काही नाही. ठीक आहे, स्पेशली श्रद्धा अँड हनुमान. ठीक आहे, तुमच्या डिग्रीचा फायदा करून घ्या. ठीक आहे, शांत राहा, शांततेत आन्सर करा. नाही नसेल जमत तर उगाच काय कन्व्हिन्स करायला जाऊ नका. ठीक आहे, ठीक आहे, जेवढं तुम्हाला रिकॉल होतं आहे तेवढं त्याला आन्सर करायचा प्रयत्न करा. ओके, येस देन, थँक्यू, थँक्स अ लॉट, बेस्ट Yes, ऑफ sir. लक. येस सर. ठीक आहे, काही जरी अडचण असली तर मला Thank you, तिथे sir. टेक्स्ट करा. हां, रेकॉर्डिंग तेवढं टाका म्हणजे लगेच 2 कसं मिनिटात आमच्या टाकतो. लक्षात नाही राहणार ना एवढं 2 speed मिनिटात, साठी. 2 मिनिटात मी लगेच आणि रेकॉर्डिंग फाईल पण टाका सर आताची. हा, लगेच आजच पाठवतो. आत्ताच टाका लगेच म्हणजे आम्हाला लगेच recall करा. लगेच 0 मिनिटात. आणि ती फाईल पण टाका सर आता जे. हो हो हा हो. ती आता तुम्ही दाखवली होती. ती आता रॅकची तुम्ही एकदा परत व्हिडिओमध्ये बघून घ्याल, कारण की माझ्याने ते डिलीट झालं. ठीक आहे, पाठवतो मी, जस्ट गिव्ह मी अ सेकंड.